हनी ट्रॅप प्रकरणानं राज्यात खळबळ उडवली असतानाच अखेर पोलिसांनी नाशिकमधील एका नामांकित हॉटेलवर छापा टाकला। या कारवाईनं अनेक आजी माजी मंत्री आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आली आहेत। 72 बड्या मंडळींना जाळ्यात ओढणाऱ्या या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू केली आहे। नाशिकमध्ये हनी ट्रॅपचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। एका मोठ्या अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवून कोट्यवधी रुपयांची मागणी झाल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची चर्चा आधीपासून सुरू होती, मात्र आता एका काँग्रेस नेत्याच्या हॉटेलवर छापेमारी झाल्यानं प्रकरण गंभीर वळणावर गेलंय। नाशिकमध्ये हनी ट्रॅप प्रकरणानं गती घेतली आहे। एका सरकारी अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं आणि त्याच्याकडून तब्बल 3 कोटी रुपयांची रक्कम उकळण्यात आली। पैसे दिल्यानंतरही थांबण्यात आलं नाही। त्या अधिकाऱ्याकडून पुन्हा 10 कोटींची मागणी करण्यात आली। त्यामुळे अधिकाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली। पैसे देण्यास नकार दिल्यानंतर महिलेनेच पोलिसांकडे तक्रार दाखल केली। मात्र काही दिवसांनी अधिकाऱ्यांनी ठाण्यात जात महिलेविरोधात तक्रार केली। यानंतर दोघांनी परस्पर समेट करून तक्रारी मागे घेतल्या आणि त्यामुळे पोलीसही हतबल झाले। मात्र प्रकरण इथंच थांबलं नाही, तर शनिवारी नाशिकमधील एका हॉटेलवर छापा टाकण्यात आला। हॉटेलमधील ती खोली सील केल्याची माहिती समोर आली आहे। ही कारवाई झाल्याचं गुपित सूत्रांकडून समजतंय। या हॉटेलचा संबंध एका काँग्रेस नेत्याशी असल्याची चर्चा आहे। हॉटेलमधील खोलीही सील करण्यात आली असल्याचं बोललं जातंय, पण नाशिकच्या स्थानिक पोलिसांनी ही बाब नाकारली आहे। शरणपूर भागातील एका जमिनीच्या व्यवहारातून हे हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस आलंय। ती जमीन एका ट्रस्टची आहे। यात अनेकांवर गुन्हे दाखल आहेत। त्यात एका काँग्रेस नेत्याचा हात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। सध्या या आणि ट्रॅपची महाराष्ट्रभर चर्चा असून यामध्ये अनेक राजकीय नेते सुद्धा अडकले असल्याचं समजतंय। मात्र अद्यापपर्यंत कोणीही अधिकृत तक्रार द्यायला पुढे आलं नसल्यानं कारवाई थांबलेली आहे। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार भविष्यात मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।